Hello everyone, these are most important basic daily use sentences. You practice with these sentences and your English will become very good. So first sentence is No, I don't want. याचा मराठीमध्ये अर्थ होते नाही मला नको आहे किंवा नाही मला त्याची गरज नाही आहे. सी यू म्हणजेच पुन्हा भेटू. सी यू नेक्स्ट टाईम म्हणजेच पुढच्या वेळेस पुन्हा भेटू किंवा पुढच्या वेळेस भेटू. सो आय डू मी तसेच करतो. सो म्हणजेच ठीकठाक. अलो मी म्हणजेच मला त्याची परवानगी दे. आय कांट वेट म्हणजेच मी थांबू शकत नाही. आय डोंट हॅव टाईम म्हणजेच माझ्याकडे वेळ नाही. आय एम बिझी म्हणजेच मी व्यस्त आहे. आय एम टायर्ड म्हणजेच मी थकलो आहे. आय डोंट अँग्री म्हणजेच मी सहमत नाही. चिअर अप म्हणजेच आनंदी हो. कम ऑन म्हणजे चला. डोंट बी सो चाइल्डिश म्हणजेच लहानपणासारखं वागू नको किंवा लहान मुलासारखं वागू नको. त्यानंतरचं शॉर्ट वाक्य पहा. डोंट मूव्ह हलू नकोस. डोंट वरी काळजी करू नको. एन्जॉय युअर सेल्फ मजा करा. आर यू डन तुझं झालं का. कॅन आय आस्क यू समथिंग म्हणजेच मी तुला एक गोष्ट विचारू का किंवा मी तुला काही विचारू का. डिड यू गेट इट म्हणजेच तुला समजलं का. डिड यू गेट इट म्हणजेच तुला समजलं का किंवा तुम्ही हे पण म्हणू शकता डिड यू अंडरस्टँड इट. याचा अर्थसुद्धा तुला समजलं का असं होते. त्यानंतरचा सेंटेन्स पहा. डू यू नीड एनिथिंग म्हणजेच तुला काही हवं आहे का. हाऊ आर यू म्हणजेच तू कसा आहेस. फॉलो मी म्हटलं म्हणजेच माझ्या मागे ये किंवा माझ्या मागे चल. गॉड ब्लेस यू म्हणजेच देवाचा आशीर्वाद तुझ्यावर असो किंवा देव तुला आशीर्वाद देव. त्यानंतर पहा सेंटेन्स. इट्स व्हेरी थॉटफुल ऑफ यू म्हणजेच तू खूप विचारपूर्वक वागलास. त्यानंतरचा सेंटेन्स पहा. इट्स अप टू यू म्हणजेच तुझ्यावर आहे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस हे तुझं काम नाही. याचा अर्थ काय होते हे तुझं काम नाही. स्टॉप मेकिंग सच अ नॉईज म्हणजेच अशा आवाजात ओरडू नकोस. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. यू आर गोईंग टू फास्ट म्हणजेच तू खूप जलद जात आहेस. कम विथ मी म्हणजेच माझ्यासोबत ये. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. गुड आफ्टरनून म्हणजेच शुभ दुपार. गुड मॉर्निंग म्हणजेच शुभ सकाळ. गुड नाईट म्हणजेच शुभ रात्री. हॅव अ गुड ट्रिप म्हणजे तुमचा प्रवास शुभ हो. हॅव अ गुड विकेंड म्हणजे तुमचा शनिवार रविवार आनंदी जाव. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. आय ॲडमायर यू म्हटलं म्हणजेच मी तुझं कौतुक करतो. आय अपोलोजाईज म्हणजेच मला माफ करा. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. दे लाईक इच अदर म्हणजेच ते एकमेकांना आवडतात किंवा एकमेकांना लाईक करतात. आय एम सॉरी म्हणजेच मला माफ करा. नेक्स्ट सेंटेन्स. इट डझंट मॅटर म्हणजेच काही फरक पडत नाही. लेट्स कॅचअप म्हणजेच भेटूया आणि गप्पा मारूया. यू आर वेस्टिंग माय टाईम म्हणजेच तू माझा वेळ वाया घालवत आहेस. आय फील मच बेटर म्हणजेच आता मला खूप बरं वाटतंय किंवा आता मला खूप बरं वाटते. फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ with your friend and subscribe to this channel. Thank you.